म्हणजे मॅक्स वुमनच्या आजच्या शो मध्ये आज आपण भेटणार आहोत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना. स्वागत आहे तुमचं मॅक्सच्या नमस्कार. ऑफिसमध्ये. गेली अनेक वर्ष तुम्ही महिलांसाठी काम करताना आम्हाला दिसतायत, पण यामध्ये एक महत्वाचं आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये आजपर्यंत कधीही फारसं बोललं गेलेलं नाही किंवा त्याबद्दल सांगितलं गेलं नाही. जे काही झालं ते पोलिसांच्या सेक्शन्स मध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. पण महिला आयोगाचा अध्यक्ष असताना तुम्ही या विषयात मुळात हात घालायचं हे ठरवलं कसं? अतिशय चांगला प्रश्न प्रियदर्शनी तुम्ही विचारला. सुरुवातीला मी मॅक्स वुमन आज मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते. आणि चर्चेच्या माध्यमातून खूप प्रश्नांचं उत्तर देताना त्याचा उलगडा आपल्याला करता येईल. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाले तेव्हा मिसिंग केसेस ह्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस माझ्याकडे आल्या त्यावेळेस मिसिंग केसेस ह्या 3 महिन्यामध्ये जर त्या डिटेक्ट होत नसतील तर त्या ह्युमन ट्रॅफिकिंगकडे जातात. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सर्वे करत त्याचा सगळा आढावा घेतला. मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागची जागी सुनावणी घेण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला. आणि या उपक्रमामध्ये या जनसुनावणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेत होते. यामध्ये लक्षात आलं की मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुढे काय होतं तर या सगळ्यांमध्ये माझ्या राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल यांच्याशी संपर्क करत, आणि बऱ्याच जणांना माहित नसेल पण मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग असं स्वतंत्र विभाग कार्यरत आहे ज्याच्या माध्यमातून खरं तर मिसिंग केसेस ट्रेस केला जातात. आपण मिसिंग केस पोलीस स्टेशनला दिली की पोलिसांना विचारतो, पण खरं तर मिसिंग सेक्शनच वेगळं आहे. संपूर्ण विभाग यांच्याकडे असतो. आणि गेले 3 वर्षाचा मी उपक्रम ठेवलाय की दर 2 महिन्यांनी आम्ही या केसेसचा आढावा आयोगाकडे मागून घेतो. त्याच्यामुळं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणातल्या मिसिंग केसेस आहेत. मग त्या प्रेम प्रकरणातून असतील, काही नोकरीच्या आमिषाने असतील. पण लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या. कारण की कोविड कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचं म्हणजे वडिलांचं असेल, मोठ्या भावाचं असेल, ज्या कमवत्या व्यक्ती होत्या त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्या मुलीवर आली किंवा आईवर आली. मग अशा वेळेस जे एजंट आहेत त्यांनी या सगळ्यांना हेरून अशा पद्धतीच्या जाहिराती पेपरला दिल्या की तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी अख्खा देशांमध्ये देऊ, इतक्या गलगठ्ठ पगाराची नोकरी दिली जाईल, अशा पद्धतीच्या त्या जाहिराती होत्या. आणि खऱ्या अर्थाने एक आर्थिक कुचंबणा कुटुंबामध्ये निर्माण झाल्यानंतर प्रत्येक जण त्या शोधामध्ये होतं की मला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे होता. घरात कर्ता पुरुष नाही, कमवणारे गेलेत, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते. आणि अशा वेळेस ते जेव्हा सर्च करायचं, त्याच्यावरती कॉल करायचा, तेव्हा ही एजंट त्यांना हेरून एकत्रित बोलवायचे. मुंबई विमानतळावरून त्यांना नोकरीच्या आमिषाने अख्खा देशामध्ये घेऊन गेल्यानंतर. आणि आपल्याकडे परदेशी नोकरी म्हणजे आकर्षणच आहे. हो, आकर्षण असायचं. आणि ते मी कायम सांगते, 1 मिनिटाच्या रील्स मध्ये लोक आयुष्याची दुनिया पाहतात, असं काहीशी स्वप्न यांना दाखवली जायची. पण ज्यावेळेस ती विमानतळावर उतरली जायची अख्खा देशांमध्ये त्यावेळेस त्यांच्या मोबाईल पासून, पासपोर्ट पासून सगळं कागदपत्र जप्त केली जायची. आणि मग तिथं त्यांच्याकडे लैंगिक अत्याचार, शारीरिक मानसिक अत्याचार अशा पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार केले जायचे. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर आमच्याकडे अनेक केसेसचा पाठपुरावा आम्ही करताना आमच्या लक्षात आलं की फार मोठं जाळं आहे हे. आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा भागांमधून मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची मानवी तस्करी होतीये. मग याच्यामध्ये आम्ही मोहीम राबवली. राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करत या सगळ्या गेलेल्या मिसिंग केसेस ज्या डिटेक्टेड झाल्या नाही त्यांच्या याद्या शोधून काढल्या. त्या आम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये आढळल्या. मग तिथं आम्ही एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आणि इंडिया एम्बसी बरोबर सातत्याने संपर्क करू, त्यांना 15 दिवस भारतीय दूतावासामध्ये ठेवून त्यांची डॉक्युमेंट करणं, आमच्या काही लोकांना तिकडे पाठवून त्यांच्याशी संपर्क करणं, हे आमच्यासाठी फार आव्हान होतं. इतकं सविस्तर मी खोलात जाणार नाही. पण हे सगळं पेलताना इतक्या सगळ्यांना परत भारतात घेऊन येणं सोपं नाही. पण त्यांच्या डॉक्युमेंटची प्रोसेस करण्यापासून परत त्यांना अशा आम्ही 72 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं. मग त्या महाराष्ट्रातल्या काही होत्या, काही वेगवेगळ्या राज्यांच्या होत्या ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण अजूनही फार मोठं काम करायचंय. जितकं काम झालंय त्यावरून लक्षात येतं
की फार मोठे प्रश्न समाजामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने जर एकत्र येऊन ठरवलंच की नाही आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून, समाजाचा घटक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून काहीतरी जबाबदारी पेलायची तर अनेक प्रश्न सुटतील असं मला मनापासून वाटतं. अ, महिलांचे अनेक प्रश्न सुटतील असं तुम्ही म्हणतायत, पण महिलांचे प्रश्न हे खास करून बलात्कार, अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार असतील, तर ते प्रामुख्याने समोर येताना आपल्याला दिसतात. पण या सगळ्या प्रश्नांची जटिलता जर आपण बघितली, तर प्रत्येक घटक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असलेलंच आपल्याला दिसून येतं. जसं PCPNDT आहे. या ॲक्टमध्ये खास करून डॉक्टरांचा रोष पत्करावा लागला असं म्हणायला हरकत नाही खरं तर. अ, पण तरीही हा प्रश्न पुढे न्यावा असं तुम्हाला का वाटलं? अ, प्रियदर्शनी हा प्रश्न असा आहे की आपलं चांद्रयान चंद्रावर गेलंय त्याचा आम्हाला समाधान आहे, अभिमान आहे. पण अजूनही आमचे प्रश्न आमच्या पायाभोवतीच फिरतात आहेत. आजही समाजामध्ये एक मानसिकता आहे की मुलीचा जन्म नको. आजही समाजामध्ये विधवा महिलांचं जगणं नाकारलं जातं. आजही तिच्या कपाळाचं कुंकू पतीच्या निधनानंतर पुसलं जातं. आजही आमच्याकडे मुलगी कितीही शिकली तरी तिचा लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती लिलाव मांडला जातो. मग ही समाजाची मानसिकता आहे. अजूनही आम्ही बदललोय असं बिलकुल नाही. म्हणजे आणि मी कायम सांगते, की आमच्यातली आईच अजून जागी झाली नाही. आमच्यातली आई पण आणि तिचं बाई पण हे तिला कुठेतरी तिला खूप मोठे अधिकार दिलेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, घटना दिलीये आणि या घटनेनुसार तिला जगण्याचा अधिकार दिलाय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी आमच्यासाठी स्वतःच्या अंगखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले. का तर सावित्रीबाईला वाटलं पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकून त्यांनी बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे. त्यांना घटना समजली पाहिजे, त्यांना अधिकार समजला पाहिजे, त्यांना हक्क समजला पाहिजे. पण आम्ही सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलं तिकडे नाही चाललो. आम्ही शिकलो, कुणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत. पण आजही आमचे 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार हे उपवास करण्यामध्ये आम्ही धन्यता मानतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आमच्या शिक्षणाचा उपयोग, आमचा जगण्याचा अधिकार आम्ही कुठे भांडलं पाहिजे. भांडून मिळत नाही तर आम्हाला ते मागावं लागेल. त्याच्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलंय. ते आम्हाला वापरता आलं पाहिजे. हेच मुळात आम्हाला समजेना की काय असं झालंय. आणि म्हणून आजही या काळामध्ये पतीच्या निधनानंतर तिच्या कपाळाचं कुंकू पुसण्यासाठी गर्दीमधून 5 महिला सौभाग्यमधून उठवल्या जातात. त्या सुद्धा फार मोठं ताम्रपट मिळालंय, की अशा पद्धतीने उठतात आणि आपल्यातल्याच एका महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचा विदारक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतो. आजही मुलीचा गर्भ असेल, आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो, दारावरची पाटीण, सातबाऱ्याचा उतारा पुढे चालवायचा असतो. आजही गर्भामध्ये 3-3 मुलींची हत्या करणारे गुन्हेगार उजळ माथाने समाजामध्ये वावरतात. पण खऱ्या अर्थानं जर गर्भामधल्या मुलीला जन्म द्यायचा असेल तर त्या आईने सांगितलं पाहिजे ठणकावून, माझ्या गर्भामध्ये वाढणारी मुलगी आहे, तिला मी जन्म देणार, तो तिचा अधिकार आहे. म्हणून माझ्यातली आई जागी झाली पाहिजे. म्हणून असे खूप प्रश्न आहेत आणि जसे त्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात, मग ते बलात्कार असतील, या सगळ्यांमध्ये त्याला कठोर शिक्षा आहे. कायद्याच्या चौकटीतून शिक्षा झालीच पाहिजे. आता भारतीय न्याय संहिता नवीन संसदेमधून पारित होऊन आलेला कायदा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने आपण तक्रार देऊ शकतो. हे सगळं होत राहील. पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मी जर केंद्रबिंदू आहे, तर समाज माझ्या परीघ आहे हे समजून स्वतःपासून जर सुरुवात केलं आणि ती बाईनी करावी. त्या आईने करावी, त्या मातृत्वाने करावी. तिच्यामध्ये ती ताकद आहे असं मला मनापासून वाटतं. अनेक प्रश्नांपैकी एक सध्याचा आणि खूपच गाजतोय असा प्रश्न तो म्हणजे सायबर सुरक्षा. अनेक मुली इंटरनेटवर आहेत, पण तरीही त्या सुरक्षित आहेत असं त्यांना वाटत नाही. यात महिला आयोगाने कशा पद्धतीनं दखल घेतलेली आहे? राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही ई सायबर सुरक्षा ही महाराष्ट्रामध्ये मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये फेसबुकच्या मेटा बरोबर जर कोणी टाईप केलं असेल तर फर्स्ट टाइम राज्य महिला आयोगाने केले. यामध्ये आपल्या संदर्भात कोणतीही चुकीची घटना घडली असेल, आपली कुठे फसवणूक झाली असेल, आपले फोटो मॉर्फ करून वापरले गेले असतील, अश्लील फोटो कुठे व्हायरल केले गेले असतील, अशा पद्धतीने जर असेल तर आपण जर आयोगाकडे तक्रार केली तर मेटाशी संपर्क करून 24 तासामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करत असतो. यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते फोटो डिलीट करणं आणि त्याच्यावरती नंतर सायबर सेक्शनच्या अंतर्गत गुन्हा दाखल करणं आणि मग ही तपास प्रक्रिया, अशी ही प्रक्रिया सुरू राहते. पण या सगळ्यांमध्ये शाळा कॉलेजच्या माध्यमातून आम्ही सायबर सुरक्षेच्या बाबत
खूप अवेअरनेस प्रोग्राम राबवतोय. मला आवर्जून विद्यार्थिनींना आपल्या माध्यमातून सांगायचंय, मॅक्स वुमनच्या माध्यमातून सांगायचंय, उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातामध्ये आहे. जसं मोबाईल जितका महत्वाचा आहे, कारण की लॉकडाऊन कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी तो वापरावा लागला. आपण हे वापरत असताना काय पाहावं, काय पाहू नये हे लक्ष ठेवायला कोणी नव्हतं. आणि पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही. आपण विभक्त कुटुंब पद्धतमध्ये संवादाचे सगळे दारे बंद झालेत आणि आता संवाद होतो या सगळ्या युवा पिढीचा तो मोबाईल बरोबर होतो. तंत्रज्ञानाशी होतो. त्याच्यामुळे चांगलं काय, वाईट काय सांगणारं कोणी नसतं. सहज त्या इंटरनेटवरती या WhatsAppचं चॅटिंग, Facebook असेल, अनेक वेगवेगळे ॲप्स आले. यात माध्यमातून कुठेही चॅटिंग करणारा कुठलाही दुसऱ्या ठिकाणचा माणूस आपल्याशी बोलत असताना सहजासहजी आपण त्याच्या बोलण्याला भाळतो आणि त्याला प्रतिसाद देत राहतो. आजकालच्या जमान्यामध्ये जेवणाच्या आधी जेवणाच्या ताटाचा फोटो पोस्ट करायचं फॅड सुरू झालंय. मैत्रिणींबरोबर बसलं, फॅमिली बरोबर बसलं, तर फॅमिलीचे फोटो पोस्ट करण्याची पद्धत सुरू झाली. 2 दिवसाच्या ओळखीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा समोरचं चॅटिंग करणारा मुलगा आहे का मुलगी हे बऱ्याच वेळा माहीत नसताना सुद्धा घरातली सगळी माहिती सांगितली जाते. हळू-हळू याच्या सगळ्या गोष्टींचा विपर्यास इथपर्यंत होतो, की नको असलेल्या अवस्थेमधले सुद्धा फोटो शेअर पोस्ट केले केले जातात, जातात, पोस्ट शेअर. केले जातात. आणि मला हे सांगायचंय, की या दुनियामध्ये जिथं आपल्या घरातल्या लोकांनाही आपण नीट ओळखू शकत नाही, समजू शकत नाही, नातेवाईकांमध्ये आपण त्यांना नीट समजून घेऊ शकत नाही, तिथं तुम्हाला माहित नसलेल्या परक्या व्यक्तीवर तुम्ही इतका विश्वास ठेवता कसा? जी व्यक्ती समोरची खरं तर अकाउंट मुलाच्या नावाने आहे, मुलीच्या नावाने आहे, ती व्यक्ती कशी आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, काय नक्की त्याची भूमिका आहे, त्याची मानसिकता काय आहे आणि हे माहिती नसताना सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही फोटो शेअर करताय, केवढी मोठी रिस्क तुम्ही आयुष्यामध्ये घेत असता. आणि हे फोटो कुठेतरी नंतर वेगवेगळ्या वेबसाईटमध्ये, वेब सीरीजमध्ये वापरले जातात आणि त्यावेळेस धक्का बसतो. कुठेतरी ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापरले जातात. त्यावेळेस धक्का बसतो, की अरे हे काय झालं? पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून मी आवर्जून मुलींना सांगते, कॉलेजवयीन तरुणींना सांगते, की खरं आयुष्य हे शिक्षणासाठी आहे. शिक्षणाच्या दिवसांमध्ये आपण खरं तर आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो असतो. शेवटी प्रेम हे फार आयुष्यातली हळूवार आणि नातं फुलवणारी मोरपंख दिवस असलेली हे सगळेच दिवस आहेत. पण त्यामध्ये कुठेतरी ते निखळ असावं. त्याच्यामध्ये आपल्याला धोका निर्माण होईल अशा कुठल्या जेणेकरून आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल. शेवटी हा आयुष्याचा एक सारीपाट आहे. एकदा तुमचा डाव विस्कटला की विस्कटला तो मांडता येत नाही. म्हणून हे निसरड्या वाटेवरून चालणारी पाऊलवाट आहे. ती जपून चालावी म्हणून पालकांचं देखील लक्ष असावं. तो संवाद असावा आणि पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद जर चांगला ठेवला, तर सहजासहजी वाईट काय, चांगलं काय हे समजेल, की बाहेरच्या संवादाची किंवा चुकीच्या संवादाची फारशी गरज पडणार नाही असं मला वाटतं. सायबरच्या माध्यमातून आम्ही कायम सांगत असतो, तुमच्या माध्यमातून मला या तरुणाईला सांगायचंय, सायबर सेल हा स्वतंत्र सेल काम करत असतो. ज्या पद्धतीने आपण 1091 आणि 112 या टोल फ्री क्रमांकावरती मदत मागू शकता, त्याच पद्धतीने सायबरकडे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकता. या तक्रारीमध्ये सविस्तर माहिती आपण दिली, तर सायबर आपल्याला यामध्ये मदत करू शकतं. अगदीच इतक्या विस्तृतपणे तुम्ही खरं तर माहिती सांगितली, पण याच्यातला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संवाद असणं. महिला आयोग असेल किंवा रुपाली चाकणकर असतील, ह्या नेहमी टीव्ही आणि याच्या स्क्रीनवरनं भेटतात. पण रुपाली चाकणकरांना विचारावे असे अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं माझ्या या सगळ्या मैत्रिणींकडे ते आहेत. आपण नक्की. हळूहळू तिच्याकडे जाऊया. आपण नीलमकडनं मॅम, सुरुवात माझा करूया. प्रश्न असा आहे की महिलांना भरपूर ट्रोल केलं जातं आणि अनेक केसेस तुमच्याकडे असे येत असणार, तर तुम्ही त्याला कसं हाताळता? हे ट्रोलिंगचा जो भाग आहे तो सायबरच्या संदर्भात आहे. याच्यामध्ये ट्रोल हे फेक अकाउंट असतात, काही रिअल अकाउंट असतात, त्याच्यावरून ट्रोलिंग केलं जातं. तर हे सगळे विषय आहेत. ट्रोलिंग कशा संदर्भात आहे ते सायबरला असेल वाटतंय का? तर त्याच्यामध्ये तक्रार नोंद केली जाते. याच्यामध्ये जी व्यक्ती असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना ह्या सायबरच्या माध्यमातून दिल्या जातात. माझा प्रश्न असा आहे मॅम की आता तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, तर महिलांच्या आता अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, तर त्यातला कोणता असा प्रश्न आहे जो तुम्हाला जास्त महत्वाचा वाटतो किंवा संवेदनशील वाटतो? सध्याच्या घटनांमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातल्या घटना ह्या आहे घडतात आहे. त्या सगळ्याच प्रश्न मला हे फार संवेदनशील आणि महत्वाचे वाटतात. या सगळ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या ह्या घटना आहेत त्या मनाला वेदना देणार आहेत. यामध्ये सध्याची विकृती इतकी वाढतीये, की एखाद्या मुलीवर जर प्रेम असेल आणि ते प्रेम तिने स्वीकारलं नाही, तर ते मलाच मिळालं पाहिजे
ही जी मनोवृत्ती आहे ती विकृती आहे, कुठेतरी त्या संपूर्ण व्यक्तीला, तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी असते. मग मला ती व्यक्ती मिळाली नाही तर मग ऍसिड टाकलं पाहिजे, ऍसिड टाकून नाही तर मग बलात्कार करून मारलं पाहिजे, बलात्कार करून मारून नाही तर ते पूर्ण मृतदेह संपवला पाहिजे, त्याचे पुरावे नष्ट केले पाहिजेत, इथपर्यंत ही विकृती जाते की पाहिजे तर फक्त मला पाहिजे आणि माझंच असलं पाहिजे आणि समोरच्याने होच म्हटलं पाहिजे. म्हणजे ही कुठेतरी विकृती निर्माण होते. तर ती निर्माण होऊ नये, एक सामंजस्यपणा, संयमपणा हा मनामध्ये असला पाहिजे असं वाटतं. आणि हे सगळे देण्याची गरज पुस्तकी ज्ञानातून मिळणार नाही, तर ते कुटुंबातून, आई वडिलांच्या संस्कारातून दिलं गेलं पाहिजे, आई वडिलांच्या संवादातून दिलं गेलं पाहिजे असं वाटतं. पण या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, यामध्ये मला सगळ्यात वेदनादायक घटना म्हणजे ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अंगावर शहारे येतात. कारण की कायदा, सुव्यवस्था, प्रशासन हे 4 भिंतीनंतर किंवा उंबऱ्याच्या बाहेर काम करतं. खरं तर मी स्वतः, माझ्याकडे अशा 9 केसेस आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः पाठपुरावा करते की जन्मदात्या बापाने मुलीवरती बलात्कार केला. आम्ही यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी, कारण की अशा विकृतीला समाजामध्ये राहण्याचा अधिकारच नाही असं मला वाटतं. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असतो. पण शिक्षा दिल्यानंतर ही विकृती संपेल असं वाटत नाही. पण त्यासाठी माणूस माणसामधलं नातं, त्याची माणुसकी, त्याच्यावर असलेले संस्कार, होणारा संवाद, ह्या सगळ्या गोष्टी वाढीस लागल्या पाहिजेत, जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं वातावरण प्रत्येक घरामधून तयार झालं पाहिजे. कायदा म्हणून आम्ही काम करूच, पण शेवटी सर्वांनी एकत्र येऊन अशा विकृतीच्या विरोधात लढा देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅम, महिला आयोगाच्या कामानिमित्त तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरता, तर जनसुनवाई नेमक्या तुम्हाला कोणत्या आणि कशा प्रकारच्या केसेस तुमच्या समोर येतात? राज्य महिला आयोगाकडे सुरुवातीला मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा माझं मुख्य कार्यालय बांद्राला आहे. पण त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यांच्या महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मांडण्यासाठी गडचिरोलीच्या आहेरी आपलं शेवटचं भाग, पण इथली आहेरीची महिला ही माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत येऊ शकणार नाही. तिला कारण एकंदर पैशाची अडचण असू शकेल किंवा इतका प्रवास ती करू शकणार नाही, तिला माहितीचा अभाव असू शकेल. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्यांच्या पाड्यावरच्या महिला माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, ज्या अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझं कार्यालय सोडून जर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले तर या सगळ्या महिलांना न्याय मिळेल. म्हणून मी हा अभिनव उपक्रम सुरू केला आणि मला आनंद वाटतो. महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्र माझा फिरून झाला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जनसुनावणी घेतली. जनसुनावणीमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू करत असताना माझ्या समवेत त्या जिल्ह्याचे कलेक्टर, कमिशनर, सीओ, विधी सेवा प्राधिकरण आणि हा सगळा पॅनल, असे 5 ते 6 पॅनल केले जातात. ऑन द स्पॉट ज्या तक्रारी येतील त्या तक्रारी त्या पॅनलकडे ऐकून घेतल्या जातात आणि जागच्या जागी निकाल दिला जातो. आणि विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सोबत असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया त्या ठिकाणी आम्ही करून घेतो. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रक्रियेत असलेल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो. पण या सगळ्या केसेसमध्ये सर्वाधिक केसेस ह्या डीव्हीच्या येतात. कौटुंबिक हिंसाचार ही फार मोठी वाढती समस्या आहे आणि सगळ्यात जास्त केसेस ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या असतात. महिलांच्या समस्या सोडवत असताना अशी काही केस तुमच्या समोर आली की विनाकारण एखाद्या पुरुषाला अडकवलं जाते, अशी काही केस तुमच्या निदर्शनात? हो, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा भावकीच्या वादामध्ये, जमिनीचे वाद जर असतील विषय, तर याच्यामध्ये अनेक वेळा त्या पुरुषांवरती विनयभंगाच्या केसेससाठी प्रयत्न केला जातो आणि आम्हाला ते लगेच समजतं किंवा लक्षातही येतो, म्हणून आम्ही ते पोलिसांच्या माध्यमातून त्याची तपासणी करत असतो. पण बऱ्याच ठिकाणी अशा केसेस होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी खरं तर जसं राज्य महिला आयोग आहे तसं आता पुरुष आयोग पण काढा, असं बऱ्याच वेळा पुरुष काही भेटायला तक्रार घेऊन आले की सांगतात. कारण की ते म्हणतात की महिलांच्या बाजूने खूप कायदे आहेत, त्यांच्या बाजूने संरक्षण आहेत, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला देखील त्रास होतो, त्यावेळेस आम्ही कुणाकडे दाद मागायची. खरं तर आमच्याकडे राज्य महिला आयोग म्हणून महिलांच्या तक्रारी येतात, त्यांचं काउन्सिलिंग आम्ही करतो. पण काही पुरुषांच्याही तक्रारी असतील, कारण की ते कुटुंबामध्ये संवाद नसतो. मग सासर माहेर हे नातं असतील, घरातली नाती असतील, तर ह्यांच्यासाठी काउन्सिलिंग करणं हे फार उत्तम उपाय आमच्याकडे असतो आणि काउन्सिलिंग केल्याशिवाय कोणत्याही केसेसला आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी सूचना देत नाहीत. त्याच्यामुळे काउन्सिलिंग करून घेणं आणि त्या कुटुंबात, मग ती महिलेची तक्रार असो किंवा पुरुषाची असो, ते एकत्र बसून त्यांचा संवाद करणं, चुकीची काही मनामध्ये धोरणं असतील ती त्या संवादाच्या माध्यमातून नाहीसी करणं आणि एकत्रित संवाद घडून पुन्हा एकदा ती कुटुंब संस्था उभी करणं हे आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. काही वर्षांपूर्वी महिलांवर अत्याचार फार कमी होत होते,
परंतु या 21व्या शतकात महिलांवर अत्याचार खूप वाढत चालले आहेत का, आणि याचं कारण काय आहे, आणि ते आपल्याला सुधारणा करण्यासाठी काय करता येईल याच्याबद्दल काय माहिती मिळेल? महिलांवरचे अत्याचार पूर्वी कमी होते ना आता वाढले असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल, कारण की अत्याचाराच्या घटनांची ही जी मालिका आहे ती वर्षानुवर्ष आपण ऐकतोय. मी अगदी लहानपणापासून खूप गोष्टी ऐकत आले. आता महिलांमध्ये थोडंसं धाडस आलंय की पहिलं अत्याचार झाला ते सहन करून की नको समाजामध्ये बदनामी होईल, आणि समाजामध्ये बदनामी होत असताना आपल्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल, न्यायाच्या प्रक्रियेतून जावं लागेल, न्यायालयीन प्रोसेस मधून जाताना आपल्याला तितकी माहिती नाहीये, आणि मग ह्या सगळ्यांमध्ये त्या सगळ्याचं दडपण आणि भीती त्यांच्या मनामध्ये असायची. त्याच्यामुळे समोर असं फारसं कोणी येत नव्हतं. हल्ली एक अवेअरनेस निर्माण झालाय, नाही मी अन्याय सहन करणार नाही, कोणी अन्याय केला तर मी समोर येऊन दाद मागेल. आणि त्याच्यामुळे आता महिला आणि आम्ही आव्हान करतो की तुम्ही अत्याचार अन्याय सहन करू नका, कारण तुमच्यासाठी कठोर कायदे आहेत, तुमच्या बाजूने न्याय देण्यासाठी आम्ही लढतोय. आणि अशा खूप महिला आता समोर येतात आणि त्यांची बाजू मांडतात. आणि या सगळ्यांमध्ये अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे ही जी भावना आहे त्याच्यासाठी ती महिला शेवटपर्यंत लढत असते. त्याच्यामुळं समाजामध्ये अनेक कारणं आहेत. समाजामध्ये वाढती विकृती, मी जसं मगाशी सांगितलं की एक संयमपणा कमी झालाय, एक संस्कार कुठेतरी कमी होतोय, एक संवाद कुठेतरी कमी होतोय. त्याच्यामुळे मला हवं लगेच हवं, माझंच आहे, नसेल तर कोणाचंच नको, आणि म्हणून मी ऍसिड टाकणार, हत्या करणार, गँगरेप करणार असं सांगून, म्हणजे बऱ्याचशा अशा घटना केवळ एका द्वेष किंवा मनातली ती कटुता आणि तो राग की मला हो. नाही म्हटली ती मुलगी, मला नाहीच कशी म्हणू शकते, अशा घटना आमच्याकडे आहेत की नाही. त्या आरोपी व्यक्तीला शेवटपर्यंत विचारलं तेव्हा ती नाही माझं काही चुकलंच नाही, कारण की ती मला नाहीच कशी म्हणू शकते म्हणून मी तिला मारलं. पण हे जे आहे हा विचार येतो कसा मनात, जर कुटुंबामध्ये तुमचा आई वडिलांचा मुलाबरोबर संवाद असताना त्याच्यामध्ये ती मानसिकता निर्माण करणं गरजेचं होतं की स्वतःच्या घरामधली स्त्री, स्वतःच्या घरामधली बहीण यांना तुम्ही जसं संरक्षण देण्याचा प्रयत्न करता, कोणी वाईट नजरेने पाहिलं तर तुमची तळपायाची मस्तकात जाते, तशीच ती समोरची स्त्री आहे, तशीच ती कोणाच्या घरातली तरी ती बहीण आहे, आणि तिचं संरक्षणाची जबाबदारी आपली आहे, कारण की आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. हा विचारच पेरायला आम्ही कमी पडलो की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत जरी आता आपल्याला सांभाळता येत नसेल, पण जरी विभक्त असेल तरी हा संवाद होणं फार गरजेचं आहे असं मला वारंवार वाटतं. महिलांचे प्रश्न खरं तर संपत नाहीत असं आपण बघतो. महिला आयोग गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात कार्यरत आहे, पण फारसे प्रश्न अजून सुटलेत असं झालेलं नाही. तुम्हाला तुमचा कार्यकाळ जवळ तो एक टर्म संपत आलेली आहे, तर आता पहिला दिवस आठवतोय का? हो. मी राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या दिवशी माझ्या कार्यालयामध्ये आले त्यावेळेस फार मोठं टेन्शन होतं, कारण की आयोग आणि आयोगाची जबाबदारी मी पहिल्यांदा घेत होते, आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खूप वेळ द्यावं, त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. आणि ज्या अर्थी महाराष्ट्रातून इतका भरभरून प्रतिसाद मिळाला त्या प्रत्येक वेळेस जाणीव झाली. जितक्या जास्त तक्रारी येत गेल्या त्यावेळेस जाणवलं, जितक्या महिला सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर शेवटचा दरवाजा आपल्यासाठी आहे तो आयोगाचा आहे, आणि म्हणून मोठ्या आशेने येणाऱ्या महिलांची गर्दी जेव्हा होत गेली त्यावेळेस जाणवलं आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि हा भार आपल्याला पेलायचा आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे. त्यावेळेस पहिलं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं, शक्ती विधेयक मंजूर करावे यासाठी. त्यावेळेस ते मंजुरी झालं. दुसरं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं की ग्रामसभेमध्ये जे विधवा प्रथाच्या विरोधातले ठराव आहेत ते मान्य करून घ्यावेत, आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं, आणि पहिल्याच दिवशी 4,500 ग्रामपंचायतीने ठराव करून आम्हाला ते पत्र पाठवून दिले. नंतर ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू राहिली. मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रमाला महिलांचे आमंत्रण स्वीकारत होते, पण मी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर विधवा प्रथाच्या विरोधात ठराव मंजूर झाला असेल तरच मी तुमच्या कार्यक्रमाला येईल. आणि खऱ्या अर्थानं अनेकांनी ते ठराव करून पाठवले आणि कार्यक्रमाचं आमंत्रण मी स्वीकारत गेले. ही एक फार मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. त्याचबरोबर बालविवाह ही फार मोठी समस्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपण कितीही सांगितलं, किती नागरिकशास्त्राची पुस्तकं वाचून आम्ही परीक्षा पास झालो असलं तरी आमचं मात्र अजूनही 15व्या वर्षीच्या मुलीचा बालविवाह केला जातो, 16व्या वर्षी तिला नको असलेलं बाळंतपण लादलं जातं. ज्या मुलीच्या गर्भाशयाचीच वाढ झाली नाही, तिच्या गर्भामध्ये नवीन जीव तयार होतो, ज्याच्याकडून आपण उद्याच्या सक्षम भारताची, सक्षम महाराष्ट्राची स्वप्न पाहतो,
इतकी वाईट परिस्थिती ग्रामीण भाग काही ठिकाणी आदिवासी पाड्यांवरती आहेत. त्यासाठी मोठी चळवळ बालविवाहाच्या विरोधात आम्ही उभी केली. ती यशस्वी देखील झाली. अगदी ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि एक पत्र ते मी शासनाला पाठवलंय की ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होताना आढळलं तिथं तर त्या सदस्यांवरतीच दोषारोपपत्र सादर करा. त्याच्याशिवाय हे सार्वजनिक जीवनामधले हे प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत आपण सार्वजनिकरित्या त्यामध्ये उतरणार नाही. त्याच्यामुळे कायदा किती कठोर करा, तोपर्यंत त्याची अंमलबजावणी सामूहिकरित्या होणार नाही, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. आणि त्यालाही खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. अगदी मेसेज दिवसभरात अजूनही अनेक वेळा मेसेज येतात की हे ठिकाणं बालविवाह होतात. आणि आम्ही आव्हान केलं, कुठेही बालविवाह होणार असेल, तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला मेसेज कळवा, तुमचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि विशेष म्हणजे कारवाई केली जाईल. तर अशा अनेक मेसेज आजही दिवसभरात येतात. तातडीने माझ्या आयोगाच्या वतीनं कारवाई केली जाते. माझा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचतो. माझे समुपदेशक महाराष्ट्रामध्ये आहेत. काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून जिमबा हे सगळे कार्य चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे बालविवाह थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले. ह्युमन ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणातला विषय. मिसिंग केसेस आजही 17 वर्ष आणि 10 महिने झालेले, 17 वर्ष 5 महिने झालेले अशा मुली प्रेम प्रकरणामध्ये अडकून त्या मुलाबरोबर घर सोडून निघून जातात. कारण की 18 वर्ष होणार असतात तोपर्यंत ते घराच्या बाहेर राहतात आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करून येऊन स्वतःच्याच आई वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल करतात की आम्हाला यांच्यापासून जीवाला धोका आहे. त्यावेळेस तो रडणारा बाप आणि रडणारी आई पाहिली की वेदना आणि अश्रू काय असतात हे समजतं की असं का घडत असेल किंवा असं का होतं. तर त्या मुलींना वयात येत असताना आपण समजून सांगणं आणि आपलं आयुष्य, आपलं शिक्षण कशासाठी आहे, आपण पुढे काय केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचं ध्येय कशा पद्धतीने चाललं पाहिजे हे आम्ही सांगायला कमी पडतो की काय प्रश्न पडतो. त्याच्यामुळे शालेय जीवनामध्ये पळून जाऊन आणि मग 18 वर्षाची होण्याची वाट पाहिल्यानंतर लग्न करून घरी येऊन आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करणं ही मानसिकताच मला समजली नाही की काय असू शकते. म्हणून आता मी कायम म्हणते की माझ्यातली आई जागी झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माझ्यातली आई जर जागी झाली, मला मैत्रीच्या नात्याने सांगता आलं पाहिजे, चांगलं काय वाईट सांगता आलं पाहिजे की तू शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभी राहा, तुझ्या मनासारखा जोडीदार असेल तर मी लग्न लावून देईल, इतका संवाद साधता आला पाहिजे. आणि चांगलं काय या दुनियेमधलं, वाईट काय. कारण की 1 मिनिटाच्या रीलवरती पूर्ण आयुष्याची स्वप्न रंगवणारी कोणीतरी घोड्यावरती राजकुमार येतोय आणि मला घेऊन गेल्यानंतर माझं त्या चंदेरी दुनियामध्ये मला ठेवणारा राजकुमार ते त्या भाड्याने आणलेल्या गाडीवरती फिरणाऱ्या मुलाकडे पाहून स्वप्न ठरवत असतात. म्हणजे हे ओळखता येण्यापर्यंत जरी आपण सुज्ञ होत नसेल तर त्या आईने, वडिलांनी त्या मुलीला सांगणं खूप गरजेचं आहे, तिच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आयोगाला अजून फार मोठं काम करायचं आहे. माझा 3 वर्षाचा कार्यकाळ आहे. उत्तमरित्या आणि मला समाधान वाटेल असं जनसुनावणी घेत, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम करत, PCPNDT ऍक्टच्या नुसार गर्भनिधन चाचण्या होऊ नये याच्यासाठी घेतलेल्या आढावा बैठका असतील, परिवहनमध्ये स्वच्छतागृह चांगली असावी यासाठी केलेला पाठपुरावा असेल, या सगळ्यांमध्ये खूप काम करण्यासारखी संधी पुढेही केवळ पदावर असू नसो पण या सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये खोलात जात आणि त्याच्यावरती जनजागृती करत समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्या पुस्तकामधले कायदे प्रत्यक्षात किती उपयोगी पडतील मला माहित नाही. आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जर खऱ्या अर्थानं प्रत्येकानेच ठरवलं एकत्र यायचं, आपल्याला समाजाची मानसिकता बदलायची, तर आपण हे सगळं काम एकत्रितरित्या उभं करू शकतो असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, बचत गटापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास, आता हा महिला आयोगाचा अध्यक्ष आहे, इथून पुढे तो कुठल्या दिशेनं होईल असं तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही स्वतः तुमच्या प्रवासाकडे कसं बघताय? प्रामाणिकपणे केलेलं काम, कष्ट आणि या सगळ्यांमुळे आतापर्यंत मिळत गेलेलं नाही. त्यामुळे 18 वर्षामध्ये इथपर्यंत आलोय, अजून इथून पुढे जाऊ हा विश्वास वाटतो. यामध्ये माझ्या वरिष्ठांनी मला दिलेलं मार्गदर्शन असेल, अनेकांच्या शुभेच्छा, ज्ञात अज्ञात अनेक जण असे आहेत ज्यांना मी कधी भेटले नाही, पाहिलेलं नाही, पण खूप लोक आहेत जे माझ्या या कार्यामध्ये मला पाठिंबा देत असतात. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाची भूमिका म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आवर्जून सांगतो, सावित्रीच्या लेकी घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. म्हणून माझ्या घरामध्ये ज्योतिबा असल्यामुळे ह्या सावित्रीच्या लेकीला तिचा प्रवास करणं सोपं पडलं
कारण की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या घरामधून जर चांगला पाठिंबा मिळाला तर ते बाहेर चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात, किंबहुना उत्तम काम करू शकतात. आणि हा पाठिंबा मला माझ्या कुटुंबियांनी दिला. खरं तर आयुष्यामध्ये चढ उतार असतात, वार होत असतात आणि पाठीवर वार करणारेही जास्त असतात. पण या सगळ्यांमध्ये आयुष्याच्या या चढ उतारामध्ये आपला प्रवास हा सावित्रीच्या लेकीचा प्रवास आहे. तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा संकल्प मनामध्ये होता आणि तो सिद्धीच घेऊन जायचा आहे हा तितकाच म्हणजे विश्वास दृढ होता. म्हणून हा प्रवास यशस्वीरित्या करू शकलाय. यापुढेही ज्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी काम करून त्या खुर्चीवरून जरी आपण निघून गेलो तरी त्या खुर्चीला तितकं महत्व प्राप्त झालं पाहिजे. त्या खुर्चीवरून ओळख निर्माण झाली पाहिजे. पदावर असो नसो पण कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राने ओळखलं जावं ही कायम मनामधली एक प्रार्थना आहे आणि ती पूर्ण होता दिसते आणि त्याचं एक समाधान कायम मनाला राहिलो. नक्कीच मॅक्स वुमनचा खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. कारण जितक्या जास्त महिला नेत्या ज्या आहेत त्या कार्यरत होतील तितके महिलांचे प्रश्न जे आहेत ते अधिक सुलभ रीतीने सुटतील असं म्हणायला हरकत नाही. नक्की. तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या महत्वाच्या गोष्टींवर तुम्ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.